अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गोंदेगाव शिवारामध्ये कारवाई केली असून या कारवाईमध्ये 58,10,708 रुपयाचा गुटखा आणि 42 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 1,10,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। देऊळगाव राजामार्गे गुटखा घेऊन जाणारा एक कंटेनर जालन्याच्या दिशेने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळताच या माहितीच्या आधारे गोंदेगाव शिवारातील एका ढाब्यासमोर कंटेनरवर कारवाई केली असता यावेळी चालक गफार खान याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित गुटखा कर्नाटक या ठिकाणी नेत असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस आमदार कृष्णा तंगे, सचिन चौधरी, रमेश राठोड, फुलचंद हजारे, PSI गणेश राऊत, भारत ढाकणे आणि अनिल काकडे आदींनी केले आहे। एक अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हरियाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे। तर लगेच आमच्या LCBची टीमने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक गाडी देऊळराजा रोडवरून जालना साईडला भेटली, ज्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती, पण ते प्रायमा फेशी डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला। तर लगेच त्याच्यामध्ये त्याला आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आमची टीमने इकडे येऊन चेक केल्यावर एकूण 156 पोते त्याच्यामध्ये गुटख्याचे सापडले आहे, ज्याच्यामध्ये अंदाजा 70 लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे। आणि जर गाडीची किंमत पकडली तर 1 कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे। प्रायमा फेसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे। जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शाहनवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता, त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चौकशी पोलीस करत आहे। गुटखा कोणाचा सर काही सांगता येईल का? आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे। आम्ही तपास करू की कोणाकडून आला, कुठे सप्लाय करत होता, जालनामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता, सगळा तपास करू आम्ही। प्रतिनिधी नाझीम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना।